आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते हब्बूवस्ती येथील भीमसेना व्यायामशाळा येथे बुद्धविहार व रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आला। हब्बूवस्ती येथील भीमसेना व्यायामशाळा टिपरी संघ यांच्या वतीने परिसरात बुद्धविहार तसेच ड्रेनेज लाईनसह रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून हे विकास काम मार्गी लागले आहे। या भूमिपूजन सोहळ्यास माजी नगरसेवक अरुण भालेराव, माजी स्थायी समिती सभापती सुनील खटके, सिद्धाराम अट्टेलूर, जगन्नाथ चव्हाण यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक बाबा वाघमारे, रेखा गायकवाड, अश्विनी भोसले, अमर दुधाळ, बॉबी शिंदे, रोहित नागमोडे, जगू चव्हाण, राजू डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली। त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते कोनशिला व माहिती फलकाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले। तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या बाबा वाघमारे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आणि ह्या कार्यक्रमाचं ज्यांनी सगळे आयोजित केले आमचे सगळ्यांचे सहकारी मित्र आणि भारतीय जनता पक्षाचे या सातत्याने ज्यांनी या भागातून विकास साधण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या कामासाठी निधी मिळवून त्यांच्यासाठी सातत्याने धडपड केली आमचे बाबा वाघमारे उपस्थित असलेले सगळे बंधू भगिनी, प्रथमतः मी बाबाचं खरंच मी जेवढं म्हणेल तेवढं मी आभार मानतो। कारण बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी जेव्हा इथं आलो त्यावेळी भालेराव साहेब पण इथं उपस्थित होते, सगळे इथं समोर बसलेले सगळेच होते माझ्या मध्ये, फक्त एक कावळे नव्हते। आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या वेळी आपण जेव्हा कार्यक्रम सुरुवात झाला वाढदिवसाचा, पण त्या वाढदिवसानिमित्तानं जेव्हा आपण सगळे इथं उपस्थित असताना बाबांनी एकच सांगितलं की मला काही फक्त या भागाचा विकास पाहिजे। माझे सगळे माझ्या बरोबर राहणारे आमचे गोरगरीब कष्टकरी समाज या भागातला त्यांना ज्या मूलभूत सुविधा रस्ते असू दे, ड्रेनेज असू दे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथं 5 वर्षापासून भेडसावतो आणि या भागातून भारतीय जनता पक्षाचा आज सगळ्यात एकही नगरसेवक निवडून आला नाही। त्यामुळे या भागातला आपला या विकासाच्या कामाला थोडं झाले नाही आणि त्यामुळे आपण या भागाचा विकास करावा, याला लोकांना ज्या सगळ्या मूलभूत सुविधा पाहिजे त्या सुविधा मिळवून द्यावं यासाठी निधी पाहिजे, व्यायामशाळेसाठी निधी पाहिजे, ड्रेनेजसाठी निधी पाहिजे, रस्त्यासाठी बाबांनी सांगितल्याप्रमाणे कुठेही सांगू द्या या भागातील जे जे आपले भारतीय जनता पक्षाचे नेते लोक आहेत त्यांनी जे जे कामं सुचवले निधी देण्याचं मी माझं काम करत राहील। या भागातला ज्या प्रवास आपल्याला लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, आपल्या मतं चांगले पडले भारतीय जनता पक्षाला, पण खंत एवढीच आहे की भारतीय जनता पक्षाचा जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे या भागातील जर या भागात राहतो त्या भागातील कार्यकर्ता जेव्हा जेव्हा आम्ही निवडणुका जेव्हा महानगरपालिका निवडणुका आल्या त्यावेळी जेव्हा आम्ही तिकीट दिलं त्यावेळी आपण थोडं मत टाकलं। हीच खंत भारतीय जनता पक्षाला आहे। कारण तुम्हाला माहित आहे गेले 4 वर्ष झालं महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही, पण निवडणुका नाही झाल्या तरी बाबा असू द्या, जगू असू द्या, आमच्या ताई असू द्या, कटके भाऊ असू द्या, हे सगळे आजही नगरसेवक असल्यासारखं फिरतात आणि स्वतः या भागातला काम करण्याचा सर्वसामान्य माणसाचं जनतेचं काम सोडविण्याचा प्रयत्न करतात। आणि त्यामुळं आणि ज्यांनी कामं करताय त्याच्या पाठीमागे राहावं एवढी माझी तुमच्याकडनं सगळ्यांना अपेक्षा आहे। आजपर्यंत या भागातला विकास करणं आमरे असू द्या, देशमुख पाटील वस्ती असू द्या किंवा या भागातल्या रमणनगरचे असू द्या, या भागातला विकास करणं, या भागातले लाईट असू द्या किंवा आरोग्य संदर्भात असू द्या, या सगळ्याची कामं आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही आपल्या सगळ्याच्या सेवेसाठी आहे। बाबा वाघमारे व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरोखरच ज्या वेळेस बाबा वाघमारे यांचा वाढदिवस होता त्यावेळेस या ठिकाणी मालक आले होते। त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता पुढच्या वेळेस जर मी या ठिकाणी आलो तर काय विकास काम घेऊन येईल आणि ते आज विकास काम घेऊन आलेले तरी त्यांच्या सर्वांनी खरोखरच या भागामध्ये मालकाने 1 कोटीचा निधी दिलेला आहे। 1 कोटीचा। या ठिकाणी ड्रेनेजची सोय नाही, आपल्या महिलांना उघड्यावर शौचालयाला जायचा वेळ होती, सार्वजनिक ठिकाणी जायची वेळ होती। आज हे ड्रेनेजची सोय झाल्यानंतर घर तिथं शौचालय निर्माण होईल, घर तिथं शौचालय देखील करण्याचं काम
मालकाच्या शुभास्ते होईल त्याची या ठिकाणी ते आपल्याला शब्द देतीलच. अनेक वर्षापासून जो आमचा प्रलंबित होता बुद्धविहारचा प्रस्ताव हा विजयकुमार देशमुख मालकाने आज आम्हाला मंजूर करून आज त्याचं उद्घाटन बुद्धविहार, ड्रेनेज लाईन, रस्ते याचा आज उद्घाटन समारंभ माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते झालेला आहे. हा प्रश्न खूप वर्षापासून रखडलेला होता. तो सरकार बदलले, अनेक अडचणी आल्या, तर तो मालकांनी स्वतः लक्ष घालून तो आज मंजूर करून आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. तरी मी मालकांचा या भागाला निधी दिल्याबद्दल आमच्या वस्तीमध्ये खूप खूप आभारी आहे आणि मालकाचं असंच प्रेम आमच्या वस्तीवर असावं ही मालकांकडे इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमास भीमसेना व्यायामशाळा टिपरी संघाचे अभिषेक वाघमारे, अभिनव शिवशरण, अभिषेक फडतरे, शिवा नागमोडे, ऋषिकेश वाघमारे, कपिल भालेराव, नामदेव गावडे, आकाश वंजारी, आकाश चंदनशिवे, तुषार चंदनशिवे यांच्यासह संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.